नमस्कार, मी सौराधा खानजोडे, नागपूर. मी आपणापुढे एक पात्री प्रयोग वऱ्हाडी भाषेत आणि प्रयोगाचे नाव आहे तुरीचे सोले. त्याचा अर्थ तुरीच्या शेंगा. तर महादू आणि कली या दोघांमधला संवाद आपणापुढे सादर करते आहे. कले, अभय कले, उठ बिगी बिगी, दिसपार उजाडलं बघ. त्या शेळीले बी नेम होयर घालून. काय झालं असं ओरडा या कुत्र मागं लागल्यागत? अगं, माया तोंडाकडे काय बघत बसली या? निघ म्हणतो म्या. सासूरवाडी बी जायचं आहे, निरोप धाडला नव तुझ्या माहेरच्यानी पाहुणपणासाठी. भुलली का कावकले? चल बिगी बिगी. आवधनी, म्या काय रिकाम टेकडे वाटते हो तुम्हासनी? ठेका घेतला का काव म्या एकली न समध्या कामाचा? तुम्ही काय करता? घेऊन जावा त्या शेळीले आणि त्या गाईले बी. मला घरचा बी धंदा आहे. घरचं करून शानं 4 घरी स्वयंपाकाच्या कामाले बी जायचं आहे. 4 दिवस झाले सुट्या घ्यायच्या म्हणजे त्या मालकीने बी लई काम करतात. कले हे कर, कले ते कर. मी तर पार कटारून गेली आहे. निस्ते ऑर्डर सोडल्यागत त्या मालकीने. हे बघ, मुकाट्यानं होय मोहर, मारक्या म्हशीगत नका बघूस माझ्याकडं. तुझ्याशी वाद घालत बसलो तर इथंच उशीर व्हायचा. एवढा मोठा नांगर दिसत नाही का काव तुले माया खांद्यावर? शेरा भऱ्याची घागर घेऊन डोईवर दिमाग दाखवते. जा जरा बिगी बिगी. हे बघा धनी, म्या एकलीन ठिकाणी घेतला समध्या कामाचा. त्या गाईले मोकाट सोडून ठेवलीस. धरा तिले पहिलं, नाही तर सारा गावात हुंदडत मग आहेच कली. तिले शोधाया. बोलून इथं येळ दौडून नगस. दिस पार वरती आला. होय तू मोहर, म्या येतो मोकाट गाईले घेऊन शान्या. तुले माहेरपणाले जायचं आहे का नाही? मी बी झोडीन म्हटलं चांगला पाहुणचार. चाल बिगी बिगी. 2-3 दिवस चांगलं बोलावलं आहे हे. राहून घेऊ सासऱ्याच्या घरी. मी बी पार काम करून करून कावलो हो कले. 4 दिवस चांगलं चुंगलं खायला भेटीन म्हटलं. लई दिवस झाले चांगलं खायला नाही भेटलं, म्हणून जवाई फार हरकून गेले. मात्र झालं उलट. महादू, कले काय केलं व आज त्या मायनं? तुरीचे सोले. काय तुरीचे सोले? त्या मायनं तुरीच्या सोल्याशिवाय उकडा लावला का काव कले? सकाळून इथेच, संध्याकाळी बी इथेच. सकाळून पतली भाजी, सांच्यानं गोया, दुसऱ्या दिवशी सकाळी तुरीचे सोले. पार काऊन गेलो कले मी, पार काऊन गेलो. सासूबाई, काजी जवाई बुवा, तुम्ही किती भाऊ आहे? जवळ पायलेच भडकला होता. म्हणे ह्या तुरीच्या सोल्यातून वाचलो तर 3, नाही तर 2च समजा. सासू समजली आता जवाई फार कावला बापा. जवाई बुवा, संध्याकाळी चांगल्या मी तुरीच्या कचोऱ्या करतो. जाव्यानं तिरप्या तिरप्या नजरेनं सासूकडे पाहिलं. तुम्हीच खावा त्या कचोऱ्या, मला नाही त्याची नवाई. काय गाव आहे का काय बापा तुमचं इतकी नवाई तुरीच्या शेंगाईची? जशा पाहिल्या नाहीत काही शेंगा. 3 दिवस झाले मी पाहून राहिलो. जे बंदी गोदरी हिरवी गार दिसून राहिली, जसा गोदरीत हिरवा लावून टाकला. दुसरा कलर तर अजिबात दिसत नाही बटा. बरं फोकाचे आहे तर निरा ढोऱ्यावानी खाता. सकाळी न संध्याकाळी थेत. अरे बापा, माणसं हिरवे पड्याले आले तरी थेत. धन्य आहे बापा तुमची हो. यासाठीच बोलावलं वाटते मले नबाई फेडाले. चाललो मी माघरी. आता डबल बोलावू नका मले. थांबाजी, काऊन घाई करता? आता उकडीन म्हणतो शेंगा. महादू पहिले सनकला होता. बस सासूबाई, लई झाक झाला पाहुणचार. हिरवा पडता पडता निळा बी पडायला लागलो म्या. खरं नाही मावाला आता. चालू कले कर तयारी. सासूनं पटापट तिची तयारी करून दिली. 2 थैल्या तुरीच्या अजून जवयासोबत. शेंगा पायता जवळ ओंजून वैतागला, भडकला. म्हणे आहेत आमच्या गावात, लय आहेत त्या शेंगा. तुम्हीच ठेवा. आमच्या गावामध्ये येऊन पा. जवायला वेगळा उगळा पाहुणचा रोज नवा नवा करते. हा, आणि आमच्या इथचे गोदे कशी तुम्हाला हिरवेगार दिसणार नाही. ठेवा त्या शेंगा तुम्हाला. संध्याकाळी भाजीले काही नशीन तुमच्या घरी तर हेच कर जा भाजी. जावयाचं बोलणं ऐकून सासरा हिरवा गार पडला. सासूबी हिरवी गार पडली.
पाहुण्यानं उचलली थैली आणि दोघे नवरा बायको हिरवीगार गोदरी ओलांडून गावातून बाहेर पडले आणि धाडकन घरी आले. आल्या आल्या बायकोनं पुन्हा दिमाग चालवला. अहो धनी, आज सांच्यानं बोलाव का ऑनलाईन भाजी, तुरीची रस्सा भाजी. नवरा आधी सनकला होता. तो अधिकच कावला. आल्या आल्या हाती टमरेल घेऊन जो गावबाहेर सटकला तर घंट्याभरानं वापिस आला. धनी, अहो काय झालं तुम्हासनी, धाप लागल्यागत. काय विचारतं कले, काय विचारतं कले. अर्धा हिरवा लॉन टाकून आलो आणि उद्या पावतर करतो बापा पुरा, उद्या पावतर करतो बापा पुरा. धन्यवाद.